मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगितले की आपल्या शिक्षक भरतीमध्ये किंवा शिक्षक पात्रता आणि जी तुमची पुढं बाकीचे इतर जे एक्झाम आहेत बघा, एकूण 4 प्रकरणं आपल्याला आहेत, विशेष करून 4 प्रकरणं, कारण की बऱ्याचदा या 4 प्रकरणावरती आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न येतो बघा. त्यातलं पहिलं प्रकरण तुम्हाला सांगितलं या ठिकाणी कोणतं मी, सल्तनत कालखंड आहे बघा. सल्तनत कालखंडाला आपल्याला सुरुवात करायची 1206, तर हा कालखंड आहे बघा 1526 पर्यंत, 1206 ते 1526 पर्यंत. त्यानंतर आपण जर दुसरा जर काल म्हणजे मुघल कालखंड जर पाहिला तर मुघल कालखंड आहे बघा 1526 ते लक्षात ठेवताना डायरेक्ट त्या ठिकाणी 1858 पर्यंत आहे. हे दोन कालखंड या ठिकाणी बघा मिडायवल हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सल्तनत कालखंड 1206 ते 1526 आणि मुघल कालखंड आहे बघा 1526 ते या ठिकाणी किती, सरळ लक्षात ठेवचला, तो आहे त्या ठिकाणी 1858 पर्यंत. परंतु आपल्याला काय करायचं बघा, आता या भागामध्ये जो सल्तनत कालखंड आहे, मुघल कालखंड, सेकंड प्रादेशिक सत्ता, मग याच्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रादेशिक सत्तेबद्दल बोलणार आहे बघा. एक पहिली जर आपण बघितलं तर ते आहे बघा विजयनगरचं साम्राज्य. ज्या साम्राज्याची स्थापना आपण जर पाहिली तर लक्षात ठेवचला बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ 1336 मध्ये दोन बंधू आहेत, हरिहर आणि बुक्क, या दोन भावांनी मिळून काय केलं बघा, हे साम्राज्य या ठिकाणी निर्माण केले. त्यानंतर सेकंड आहे बघा बहामनी साम्राज्य, 1347 मध्ये या ठिकाणी हसन गंगू बहामन शाह यांनी काय केलं बघा, विशेष करून आता सध्याच्या कर्नाटक भागामध्ये, आता हे दोन्ही साम्राज्य, त्या काळातले दोन साम्राज्य आता सध्याच्या दक्षिणेकडं कर्नाटक वगैरे हा जो प्रदेश आहे बघा, या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी निर्माण केली गेली होती. म्हणजे बघा विजयनगर साम्राज्य 1336 मधलं आहे, बहामनी साम्राज्य बघा 1347 मधलं आहे, आणि तिसरं एक साम्राज्य आपल्याला लक्षात घ्यायचे बघा, ते आहे त्या ठिकाणी मराठा साम्राज्य. आणि मराठा साम्राज्याची स्थापना या ठिकाणी 1674 मध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून लक्षात ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केले, हे साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. म्हणजे सरळ सल्तनत कालखंड, मुघल कालखंड, प्रादेशिक सत्ता आणि भक्ती चळवळ. मग या भक्ती चळवळीमध्ये आपल्याला काय करायचं बघा, महाराष्ट्रामधले जे काही त्या ठिकाणी प्रमुख संत आहेत त्या संतांचा आपण काय करूया, या ठिकाणी सविस्तर अभ्यास करूया. परंतु एक पहिला मुद्दा असा आहे बघा की जसं तुम्ही या सल्तनत कालखंडाबद्दल बोलता, जो कालखंड 1206 पासून काय झालाय या ठिकाणी सुरू झालेला आहे, इथं एक घटना महत्त्वाची आपल्याला लक्षात ठेवायची बघा. सल्तनत कालखंड जो सुरू झाला त्याच्या अगोदर आपल्या भारतावरती काय केलं बघा, बरेचसे त्या ठिकाणी परकीय जे आक्रमणं आहेत, हे परकीय आक्रमण या ठिकाणी विशेष करून जो काही त्या ठिकाणी इंडो ग्रीक एरिया आहे बघा, तिथून बरेचसे आक्रमण या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर भारताच्या वायव्य भागातून या ठिकाणी ही बरेचसे आक्रमण झालेले आहेत. मग आता सल्तनत कालखंडाला सुरुवात करण्याच्या अगोदर भारतावर झालेले, आपण असं म्हणूया, भारतावर झालेले परकीय आक्रमण, एकदा आपण त्या आक्रमणाबद्दल बोलूया. भारतावर झालेले जे परकीय आक्रमण आहेत, हे परकीय आक्रमण आपल्याला या ठिकाणी 100% माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग आता हे आक्रमण कुणी केलं आणि कोणत्या वर्षी केलं, एकदा ते पूर्णपणे लिस्ट आपण बघूया आणि नंतर मग एक एक जो आक्रमणकारी आहे बघा त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवचला बघा, भारतावर झालेलं पहिलं जे आक्रमण आहे परकीय, ते केलं बघा त्या ठिकाणी. हे जे नावं आहेत हे नावं पण आपल्याला इथं काय बघा माहीत असणं आवश्यक आहे. ओके, मग आता लक्षात ठेवचला पहिलं आक्रमण आहे तुमचं इसवी सन 712 मध्ये, आणि हे केलं बघा मोहम्मद बिन कासिम यांनी केलेलं आहे. काय बोललो मी, मोहम्मद बिन कासिम हे त्या ठिकाणी भारतावरती आक्रमण करणारे मिडावलच्या कालखंडामधले बघा पहिले व्यक्ती आहेत. आता यांनी आक्रमण सुरुवातीला कुठं केलं, कशामुळे केलं, त्याच्या पाठीमागे नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, सविस्तर आपण काय करूया, त्या गोष्टीबद्दल चर्चा करूया. त्यानंतर सेकंड जे आक्रमण झालंय बघा, लक्षात ठेवचला इसवी सन 1000 मध्ये, आणि हे आक्रमण त्या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते केलं बघा मोहम्मद बिन गजनी यांनी हे आक्रमण केलेलं आहे. तो एक मुद्दा लक्षात ठेवचला. जवळजवळ या मोहम्मद बिन गजनीने भारतावरती 17 वेळा आक्रमण केले. किती वेळा बोलले, 17 वेळा. त्यानंतर तिसरं जर आपण आक्रमण बघितलं बघा तर ते आहे इसवी सन या ठिकाणी 1174 मधलं, आणि ते जर त्या ठिकाणी कोणी केलं असेल बघा तर मोहम्मद बिन घौरी यांनी हे आक्रमण केलेलं आहे. आणि घौरीनं आपल्या भारतावरती जवळजवळ या ठिकाणी 3 वेळा काय केले, हे जे आक्रमण आहे बघा, हे आक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर चौथं जर आपण आक्रमण बघितलं तर 1222 मधलं आहे बघा, चंगेज खान हा एक व्यक्ती आहे, मंगोलियन आहे तो, याने आपल्या भारतावरती आक्रमण केलं. कधी कधी तुम्हाला प्रश्न असा येतो, आता जर तुम्ही मोहम्मद बिन कासिम असेल किंवा गजनी असेल किंवा घौरी असेल यांचा जर आपण विचार केला बघा तर हे त्या ठिकाणी अफगाणिस्तान वगैरे त्या भागातले. ओके, परंतु या ठिकाणी जर तुम्ही चंगेज खान बद्दल जर बोलले बघा तर चंगेज खान हा भारतावरती आक्रमण करणारा पहिला असा व्यक्ती आहे
जो आहे बघा मंगोलियन, म्हणजे मंगोलियाचा आहे तो, ठीक आहे। मग कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की भारतावरती आक्रमण करणारा पहिला मंगोलियन शासक कोणता? उत्तर काय पाहिजे बघा, चंगेज खान। मग आता चंगेज खानने आक्रमण कुणावरती केलं, कशामुळे केलं, बऱ्याचशा घटना आहेत त्या आपण प्रॉपर तिथं गेल्यानंतर बघूया। आता फक्त नावं हे नावं जे आहेत हे नावं आपण त्या ठिकाणी क्लिअर करूया, ओके। मग 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम आहे, 1000 मध्ये गजनी आहे, 1174 मध्ये घौरी आहे, 1222 मध्ये चंगेज खान आहे। आपण जर 5व्या जर क्रमांकाला गेलो बघा तर पुढचं एक आक्रमण लक्षात ठेवा, चला 1526 मध्ये आक्रमण केलं बघा त्या ठिकाणी भारतावरती बाबर यांनी केलेलं आहे, ओके। परंतु आता मुद्दा असा आहे, जर आपण बघितलं बघा आपण 1526 पर्यंत आलोय, म्हणजे इथं बाबरनी ज्यावेळेस भारतावरती आक्रमण केलं 1526 मध्ये, आणि एक सल्तनत कालखंडामधला बघा शेवटचं एक घराणं आहे सल्तनत कालखंडामधलं। सल्तनत कालखंड सुरू कधी झालाय 1206 मध्ये आणि संपलाय कधी बघा 1526 मध्ये। मग खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं बघा तर सल्तनत कालखंडामधलं एक घराणं आहे, शेवटचं घराणं लोधी घराणं। कोणतं बोललोय मी? लोधी। आणि त्या लोधी घराण्यातला शेवटचा राजा आहे बघा इब्राहिम खान लोधी। त्या इब्राहिम खान लोधीचा पराभव केला 1526 मध्ये बाबर याने। म्हणजे 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये झाली बघा पानिपतची पहिली लढाई, आणि त्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबरने पराभव केला इब्राहिम खान लोधीचा, आणि डायरेक्ट काय केलं बघा पुढच्या भागामध्ये, म्हणजे बाबरचं जे घराणं आहे त्या घराण्याचं नाव लक्षात ठेवा, मुघल घराणं, त्याची काय केली बघा त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे भारतामध्ये 1526 मध्ये। त्यानंतर जर आपण बघितलं बघा 6व्या क्रमांकाला थोडंसं आपण जर पुढे गेलं तर पुढच्या भागामध्ये 1739 मध्ये अजून एका व्यक्तीने भारतावरती आक्रमण केलं बघा, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा या ठिकाणी नादिर शहा। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर सरळ 1748 मध्ये भारतावरती आक्रमण केलं बघा अजून एका या ठिकाणी परकीय शासकांनी, ज्यांचं नाव लक्षात ठेवा अहमद शाह अब्दाली हे त्यांचं नाव आहे। काय बोललोय मी? अहमद शाह अब्दाली हे त्यांचं नाव आहे। म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा की भारतावरती आक्रमण करणारे जे काही त्या ठिकाणी सुरुवातीचे परकीय शासक आहेत त्यामध्ये पहिले आहेत बघा मोहम्मद बिन कासिम 712 मध्ये, 1000 मध्ये गजनी आहे, 17 वेळा आक्रमण केले। 1174 मध्ये मोहम्मद बिन घौरी आहे, 3 वेळा आक्रमण केले। त्यानंतर 1222 मध्ये चंगेज खान आहे, पहिला मंगोलियन शासक आहे तो। 1526 मध्ये बाबर आहे, नादिर शाह आहे, आणि शेवटी जर आपण बघितलं बघा अहमद शाह अब्दाली। अब्दाली यांनी काय केलं बघा भारतावरती या ठिकाणी जर आपण बघितलं एकूण 7 वेळा आक्रमण केले। किती वेळा? 7। आणि या अहमद शाह अब्दालीचं जे 7वं आक्रमण आहे ते लक्षात ठेवा 1761 मधलं आहे। आणि 1761 मध्ये मग काय झालं बघा, हा जो काही अहमद शाह अब्दाली आहे तर अफगाणिस्तानचे शासक आहेत ते, त्या अब्दालीमध्ये आणि मराठा सरदार यांच्यामध्ये काय झालं बघा पुन्हा पानिपतमध्ये या ठिकाणी झालं तुमचं तिसरं युद्ध, ज्याला आपण पानिपतची तिसरी लढाई म्हणूया। सविस्तर सगळ्या घटनेचा आपण काय करू बघा या ठिकाणी प्रॉपर आढावा जो आहे तो आढावा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला इथं सरळ एक पॉईंट लक्षात ठेवा 1206 मध्ये जो तुमचा सल्तनत कालखंड सुरू झालाय बघा, 1200 कधी बोलले मी? 6 मध्ये। आता सल्तनत कालखंड सरळ लक्ष 1206 ते 1526 पर्यंत आहे। मग हा कालखंड भारतामध्ये सुरू होण्याच्या अगोदर महत्त्वाच्या 3 आक्रमणाबद्दल आपल्याला चर्चा करायची। पहिलं आक्रमण मोहम्मद बिन कासिमचं, दुसरं आक्रमण आहे बघा त्या ठिकाणी मोहम्मद बिन गजनी यांचं 17 आक्रमण आहेत, आणि इथं तुम्हाला चर्चा करायची बघा मोहम्मद बिन घौरीच्या पुन्हा त्या ठिकाणी 3 आक्रमणाची। परंतु बघा गजनीच्या 17 आक्रमणानंतर जे घौरीने 3 आक्रमण केले त्यातलं तिसरं आक्रमण, दुसरं आणि तिसरं हे महत्त्वाचं आहे। कारण की एकंदरीत जर आपण बघितलं बघा त्या कालखंडामध्ये ह्या घौरीने आक्रमण केलं कुठं बघा तर सरळ लक्षात ठेवा एक शेवटचा हिंदू राजा आपण ज्यांना म्हणूया त्यांचं नाव बघा त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण तिसरे। आणि त्या घौरीमध्ये आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये काही लढाया झाल्या, आपण सविस्तर चर्चा करूया 1191-92 मध्ये। आणि लढाया झाल्यानंतर काय केलं बघा त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला गेला, त्यांना बंदी बनवलं, त्या ठिकाणी अफगाणिस्तानला घेऊन गेले। आता एक पॉईंट लक्षात ठेवा बघा, बंदी बनवल्यानंतर पूर्वी आपल्या भारतामध्ये एक प्रथा होती गुलाम नावाची प्रथा। कोणती बघा? गुलाम। तर आता इथं जर तुम्ही बघितलं बघा हा जो मोहम्मद बिन घौरी आहे हे आपण सविस्तर पुढे बघू बरं का, फक्त ही तुम्हाला मी एक आढावा सांगतो त्याचा। या मोहम्मद बिन घौरीचे त्या ठिकाणी महत्त्वाचे 3 गुलाम आहेत, त्यापैकी पहिला गुलाम लक्षात ठेवा तो आहे बघा कुतुबुद्दीन ऐबक नावाचा व्यक्ती। काय बोललो मी? कुतुबुद्दीन ऐबक हा त्या ठिकाणी मोहम्मद बिन घौरीचा पहिला गुलाम आहे। त्यानंतर सेकंड लक्षात ठेवा आपण जर बघितलं बघा तर सेकंड अजून आहे त्या ठिकाणी
कुबाचा नावाचा एक व्यक्ती आहे आणि अजून एक लक्षात ठेवचला बघा एल्दोज नावाचा एक त्या ठिकाणी असे 3 गुलाम लक्षात ठेवचला कोणाचे आहेत बघा मोहम्मद बिन घौरी याचे। मग आता 1192 मध्ये पूर्णपणे काय केलं बघा मोहम्मद बिन घौरीने या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला तराईच्या युद्धामध्ये, म्हणजे 1191-92 तराई नावाचं एक मैदान आहे बघा तिथं पराभव केला आणि घौरीनं भारतामध्ये जो जो प्रदेश जिंकलेला आहे त्या प्रदेशावरती काय केलं बघा ह्या तिघांची या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया सुभेदार म्हणून नियुक्ती केली। त्यापैकी आपण जर बघितलं तर हा जे कुतुबुद्दीन ऐबक आहे बघा ऐबक यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली बघा सरळ दिल्ली त्यानंतर लाहोर या प्रदेशाचा सुभेदार म्हणून। आणि मग अफगाणिस्तान मध्ये असताना काय झालं बघा 1206 मध्ये, ती पुन्हा अजून घटना वेगळी आहे, 1206 मध्ये या ठिकाणी हा जो मोहम्मद बिन घौरी आहे त्यांचा मृत्यू झाला। मग आता लक्षात ठेवायचं बघा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे जे गुलाम होते या गुलामांनी काय केलं बघा स्वतःला स्वतंत्र त्या ठिकाणी घोषित केलं आणि त्यांनी काय केलं बघा त्या भागामध्ये आपलं त्या ठिकाणी काय केलं सरळ एक नवीन एम्पायर जे आहे ते एम्पायर उभा केलं। त्यातलं दिल्ली आणि लाहोरच्या प्रदेशाचा या ठिकाणी सुभेदार कोण होतं बघा हे होते कुतुबुद्दीन ऐबक यांनी काय केलं मग त्या 1206 च्या नंतर भारतामध्ये डायरेक्ट स्वतःचं घराणं, आता घराणं म्हणण्यापेक्षा हे त्या ठिकाणी ऐबक गुलाम होते, मग त्यांनी काय केलं बघा या सल्तनत कालखंडामध्ये डायरेक्ट स्वतःचं घराणं म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवचलं बघा गुलाम जे घराणं आहे या गुलाम घराण्याची काय केली बघा भारतामध्ये या ठिकाणी स्थापना केलेली आहे। भारतामध्ये लक्षात ठेवचला स्थापन होणारं जर पहिलं त्या ठिकाणी मुस्लिम घराणं कोणतं असेल तर लक्षात ठेवचला कोणतं आहे बघा गुलाम घराणं, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। सेकंड जर आपण बघितलं तर लक्षात ठेवचला बघा खिलजी घराणं हे त्या ठिकाणी सगळ्यात एक महत्त्वाचं आहे, ते एक त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवचला। त्यानंतर तिसरं जर आपण बघितलं तर तुगलक घराणं हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यानंतर चौथा जर आपण क्रमांक बघितला बघा सय्यद घराणे आणि 5व्या क्रमांकाला आहे अजून एक घराणं जे आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे बघा ते आहे त्या ठिकाणी लोधी घराणे, लोधी घराणे। ओके, हे झाले बघा या ठिकाणी 1206 ते 1526 पर्यंतचे एकूण 5 घराणे आणि यांना म्हणजे ह्या पूर्णपणे घराण्याच्या कालखंडाला बनायचं आहे सल्तनत कालखंड। मग बघा आता जर आपण गुलाम घराण्याबद्दल जर बोललो बघा तर गुलाम घराण्याची स्थापना भारतामध्ये या ठिकाणी जर कुणी केलेली आहे तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवचला कुतुबुद्दीन ऐबक ही व्यक्ती आहे बघा। काय बोललोय कुतुबुद्दीन ऐबक यांनी काय केलं बघा सरळ 1206 मध्ये हे घराणं स्थापन केलं आणि जवळजवळ दिल्ली आणि लाहोरच्या भागामध्ये 1206 ते 1290 पर्यंत या घराण्याची पूर्णपणे काय बघा या ठिकाणी सत्ता आहे। जर आपण खिलजी घराण्याबद्दल जर बोललो बघा तर खिलजी घराण्याची स्थापना भारतामध्ये केलेली आहे जलाल उद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी ने, ठीक आहे, जलाल उद्दीन खिलजी यांनी काय केलं बघा हे घराणं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि जवळजवळ 1290 ते 1320 या कालखंडामध्ये त्यांनी त्या भागावरती पूर्णपणे काय केलं बघा आपलं वर्चस्व जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आता बऱ्याचशा लोकांना थोडंसं अल्लाउद्दीन खिलजी यांच्याबद्दल कुतूहल असतं, अजून त्या ठिकाणी काय माहिती मिळते का वगैरे आहे। एक आपण पिक्चर पण पाहिला पाठीमागं बघा पद्मावती नावाचा, पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी बघा। पद्मावती हा जो पिक्चर आहे पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवचला पद्मावती नावाची एक कादंबरी आहे। काय बोलले पद्मावती नावाची एक कादंबरी आहे आणि जी कादंबरी लिहिली मलिक जयासी याने, काय बोललोय मलिक जयासी यांनी ती पद्मावती कादंबरी लिहिली आणि ती पूर्णपणे जी घटना आहे बघा 1303 मधली ज्यावेळेस अल्लाउद्दीननी या ठिकाणी चित्तोडवरती आक्रमण केलं तिथला तो सगळा पराक्रम आहे। परंतु हा पराक्रम त्या ठिकाणी कोणत्या कादंबरीमध्ये आहे बघा मलिक जयासी यांच्या पद्मावत नावाच्या कादंबरीमध्ये आहे। तो एक भाग त्या ठिकाणी लक्षात ठेवचला, आपण सविस्तर चर्चा करू तिथे गेल्यानंतर, आता फक्त हे लक्षात ठेवचला बघा। जर तुम्ही तुगलक घराण्याबद्दल जर बोलले बघा तर या घराण्याची जी स्थापना आहे ती केली बघा त्या ठिकाणी काझी किंवा अजून एक नाव लक्षात ठेवचला बघा गिया, काझी किंवा गिया उद्दीन तुगलक यांनी काय केलं बघा हे घराणं आपल्या भारतात या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। 1320 ते 1398 हा त्या ठिकाणी या घराण्याचा पूर्णपणे कालखंड आहे। त्यानंतर बघा सय्यद घराण्याबद्दल आपण जर बघितलं तर इथं हे घराणं स्थापन केलंय भारतामध्ये खिजरा खान नावाची एक व्यक्ती आहे बघा, त्यांनी हे घराणं स्थापन केलंय। जवळजवळ या घराण्याचा आपण जर कालखंड जर पाहिला 1414 ते 1451 हा पूर्णपणे काय बघा या घराण्याचा या ठिकाणी पूर्ण हा कालखंड आहे। आणि त्यानंतर आपण जर लोधी घराण्याबद्दल जर बोललो बघा तर बहालोल खान लोधी, हे नावं थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। बहालोल खान लोधी यांनी काय केलं बघा हे घराणं आपल्या भारतामध्ये या ठिकाणी स्थापन केलंय 1451। तर या घराण्याचा एकूण कालखंड आहे बघा 1526 पर्यंत, म्हणजे तुम्हाला मगाशी जे बोललो तुम्ही 1206 ते 1526 हा पूर्णपणे सल्तनत कालखंड आहे। आणि मग 1526 मध्ये या लोधी एम्पायरचा सर्वात शेवटचा राजा इब्राहिम खान लोधी
ओके, त्यांचा पराभव केला बाबरनी आणि बाबरनी काय केलं बघा, स्वतःचं एक नवीन घराणं आपल्या भारतामध्ये या ठिकाणी स्थापन केलं आणि त्या घराण्याला एक नाव दिलं आणि ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय बघा, मुघल घराणे. काय बोललो मी, मुघल घराणे. मुघल घराण्याचा संस्थापक आहे बघा बाबर, ज्यांचं मूळ नाव जहीरुद्दीन खान हे लक्षात ठेवायचं. आणि मुघल एम्पायरचा एकूण कालखंड आहे 1526 ते 1800 काय बघा त्या ठिकाणी 58 पर्यंत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कधी कधी तुम्हाला इथं प्रश्न येतो बघा, घराणे किंवा ज्याला आपण छोटंसं राज्य म्हणूया एम्पायर, त्यानंतर बघा त्या घराण्याचा संस्थापक आणि एकूण कालखंड आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. गुलाम घराणे, कुतुबुद्दीन ऐबक यांनी काय केलं बघा, घराणं स्थापन केलेलं आहे. खिलजी एम्पायर निर्माण केलं बघा त्या ठिकाणी जलालुद्दीन खिलजी यांनी. तुगलक एम्पायर निर्माण केलं बघा काझीउद्दीन यांनी. त्यानंतर सय्यद घराणं आपण जर बघितलं तर खिजर खान, लोधी घराणं बहालोल खान लोधी, आणि मुघल एम्पायर जर बघितलं तर बाबरनी काय केलं बघा या ठिकाणी भारतामध्ये निर्माण केलेलं आहे. ओके, चला तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या एक एक घराण्याबद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. परंतु ही माहिती घेण्याच्या अगोदर मोहम्मद बिन कासिम जे पहिले आक्रमणकारी आहेत, सेकंड गजनीचे 17 आक्रमण आणि मोहम्मद बिन घौरीचे सुरुवातीचे 3 आक्रमण, ह्या 3 आक्रमणाबद्दल आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. पण ती करू काय बघा त्या ठिकाणी आपल्या पुढच्या तासामध्ये. ओके, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये. परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट काय करा बघा, प्रत्येकाने थोडीशी लक्षात ठेवत चला. आणि तो मुद्दा असा आहे की बघा, आता आपण इथं डेलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडले गेलो होतो, बरोबर आहे की नाही. परंतु एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवत चला बघा. हां, एक मुद्दा असा आहे की एक नाव या ठिकाणी लिहितो मी. ओके, नॉलेज गुरु. काय बोललो मी, नॉलेज गुरु नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे बघा, नॉलेज गुरु, माझंच आहे ते बाय अमोल सर. ठीक आहे, नॉलेज गुरु बाय अमोल सर. तसं आता एक आपला बाळासाहेब शिंदे सरांचं एक मोठा एक चॅनल हे आहे, त्याच्या माध्यमातून सगळेजण त्या ठिकाणी जोडले गेलो. परंतु बघा, तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज किंवा स्पर्धा परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती असू द्या, ही समजून घेण्यासाठी तुम्ही काय करा बघा, स्पेशली नॉलेज गुरु बाय अमोल सर हे त्या ठिकाणी एक यूट्यूब चॅनल आहे. हे काय करा बघा, आपण या ठिकाणी त्याला जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि शक्यतो त्या लिंकची, त्या चॅनलची लिंक जी आहे ती मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत काय करा बघा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याही चॅनलवर आपण पुढच्या काही दिवसामध्ये डायरेक्ट लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. आपलं जे मोठं चॅनल आहे बघा बाळासाहेब शिंदे सरांचं, त्याही चॅनलवर आपण त्या ठिकाणी लाईव्ह तास घेणार आहोत. ओके, त्यामुळं 100% बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं तुम्ही या चॅनलची लिंक मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवताल तेवढं मी तुम्हाला अजून तुमच्या करिअरशी निगडीत भरपूर माहिती या चॅनलवर तुम्हाला मी देऊ शकतो. त्याची सुरुवात आपण तशी केलेली आहे. ओके, त्यामुळे काय करा बघा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या काही तासामध्ये, म्हणजे पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक एक जो टॉपिक आहे बघा त्या टॉपिकवरती आपण या ठिकाणी चर्चा करूया. ठीक आहे, चला आता आज इथं थांबतोय मी. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.